नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी शिक्षक श्री कैलास बिला परदेशी, महाराणी ताराबाई कन्या शाळा नंबर 175 इयत्ता तिसरीच्या मुलींचे या शैक्षणिक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. आपण या अगोदर 10 प्रकरण पूर्ण केले. आजपासून आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करू. खूप सोपे आणि नवीन हे प्रकरण आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या आईसोबत बाजारामध्ये जात असणार. त्या ठिकाणी भाजीपाला आहे, कांदे, बटाके किंवा किराणा दुकानवरती तुम्ही काही डाळ आहे, साखर आहे, तांदूळ आहे हे घ्यायला जात असणार. तिथं गेल्यानंतर तुम्ही ती जी वस्तू घेतात तर त्याला सांगत असतात की अर्धा किलो दे किंवा 1 किलो दे किंवा 5 किलो दे, 2 किलो दे. त्याचप्रमाणे किराणाच्या दुकानवरून तुम्ही दुधाची पिशवी आहे, ताकाची पिशवी आहे, हे जे प्रवाही पदार्थ आहेत ते तुम्ही आणत असतात. तर ते जर तुम्ही त्यांच्या पिशवींवरती पाहिलं तर त्याच्यामध्ये किलो नाही लिहिलेलं असतं, मिली किंवा लिटर लिहिलेलं असतं. मिली म्हणजे मिलीलिटर आणि लिटर. तर हे असे जे प्रवाही पदार्थ आहेत याच्याविषयी आज आपण थोडी माहिती मिळवणार आहे. तर चला पाठाची आपण सुरुवात करू. या ठिकाणी पान नंबर 153 वरती प्रकरण 11 जग आणि मग. तर या चित्रामध्ये वेगवेगळे प्राणी तुम्हाला दिसत असतील. बन्नी नावाचा एक प्राणी आणि त्याच्या कुटुंबामध्ये लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये त्याने पोपट, अजगर, माकड, हत्ती, उंदीर, कासव ह्याप्रमाणे वेगवेगळ्या मुंगूस प्राण्यांना त्याने आमंत्रण दिले. आता त्यानं लग्नामध्ये काय बनवले त्याच्याविषयी आपण थोडी माहिती मिळवू. बन्नीच्या कुटुंबात लग्न आहे ते सश्याचे कुटुंब आहे. बऱ्याच पाहुण्यांना आमंत्रण दिले आहे. हरण, माकड, हत्ती, मांजर, कुत्रा, उंदीर, कोल्हा, उंट, मुंगूस वगैरे सर्वच पाहुण्यांना विशिष्ट पेय पिण्यासाठी देण्यात आलेले आहे. तर आता याच्या लग्नामध्ये असे बरेचसे प्राणी आलेले आहेत आणि त्यांना एक विशिष्ट पेय, त्यांचं जे लग्नाचं जेवण आहे ते प्यायचे आहे. फक्त प्रत्येकाला एक पेला पेय देण्यात आले आहे. आता प्रत्येकाला तुम्ही त्या ठिकाणी पाहणार तर सगळ्यांजवळ एक एक मगसारखं पेला आहे आणि ते पिण्यासाठी दिलेलं आहे. आता सगळे प्रकारचे लहान मोठे प्राणी याच्यामध्ये तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत आणि त्यांच्यावरूनच आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. कित्येक लहान पाहुणे जसे की मांजर, उंदीर, मुंगूस संपूर्ण पेला पिऊ शकत नाही पिऊ शकणार, कारण की ते शरीराने लहान आहे म्हणून नाही पिऊ शकणार आहे. त्यांचे जे पिण्याची क्षमता आहे ती कमी आहे. परंतु हरण, उंट, हत्ती पाहुणे संपूर्ण पेय पिण्यासाठी शक्तिमान होते. तर हे जे हरण, उंट, हत्ती आहे हे मांजर, उंदीर, मुंगूसपेक्षा मोठे आहेत. त्यांचे शरीरही मोठे आहे म्हणून ते तेवढं पेला पिऊ शकतात. ते एक पूर्ण पिऊ शकतात. तर आता कित्येक दुसरे जसे की माकड, हत्ती, कुत्रा हे एकापेक्षा जास्त पेल्याची मागणी करतात. आता हे शरीराने मोठे आणि प्राणीही मोठे म्हणून हे एकापेक्षा 2 पण पेल्या पिऊ शकतात, 3 पण पिऊ शकतात, 5 पण पिऊ शकतात. आता अडचणीस सुरुवात होते. अनेक मोठे पाहुणे तर पेलावर पेला पिऊ लागतात. आता याच्यामध्ये बाकीचे प्राणी हत्ती सारखे मोठे पण येतं, ते त्यांना जास्त लागणार आहे. बन्नीला हे समजून घ्यायचे आहे की कोणी किती पेय प्यायले त्याला कोष्टक भरण्यात मदत करा, मजा येणार आहे. या ठिकाणी मी काही प्राण्यांचे नाव दिले आणि कोणाला किती प्याले लागणार आहे तर ते 2-3 नाव तुम्ही लिहू शकतात. जसे की 1 पेलापेक्षा कमी, तर उंदीर आणि मुंगूसला 1
पेलापेक्षा कमी पेय तो पिऊ शकतो. त्याच्यानंतर 1 ते 5 पेलामध्ये कोणी असे प्राणी आहेत की ते 1, 2, 3, 4, 5 पेले पिणार, तर त्याच्यामध्ये मांजर आणि कुत्रा आहे. आता तुम्ही हे प्राण्यांचे चित्र पाहून ते लिहायचे खालच्या 2 ओळीमध्ये की 5 ते 10 पेले कोणी कोणी पिले असणार, 10पेक्षा प्याले कोण पिले असणार, तर त्यांचं नाव लिहायचे. आता या ठिकाणी पाणी आत पाणी बाहेर. आता पहा, ह्या ठिकाणी एक मुलगा आहे, मी दररोज खूपच पाणी पितो परंतु ते सरळ माझ्या शरीरातून बाहेर येत नाही, तर ते कुठे जाते, तर ते कुठे जात असतं. तुम्ही एखाद्या दिवशी गटूसारखा विचार केला का? अंदाजे रोज तुम्ही किती पेले पाणी पितात? तर आता तुम्ही रोज किती पेले म्हणजे तुम्ही 4 ग्लास पाणी पितात का 5 ग्लास पाणी पितात का 8 ग्लास पाणी पितात का 13 ग्लास पाणी पितात, त्याची नोंद करायची तुम्ही. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी 2 ऋतूंचा पण उल्लेख केला आहे, उन्हाळा आणि हिवाळ्यात. उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असते म्हणून आपण थोडं जास्त पाणी पितो आणि हिवाळ्यामध्ये कमी पाणी पित असतो. हे अंदाजे लिहायचे, अनुमान करायचे आहे. आणि हे दोघं ऋतूंमध्ये तुम्ही किती किती ग्लास पाणी पितात ते तुम्ही लिहायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अनुमान करू शकतात की तुमच्या शरीरातून किती पाणी बाहेर जाते. आता हे शरीरामधून बाहेर पाणी कसं जातं तर तुम्हाला माहीत असेल. आपल्याला घाम वगैरे येत असतो, त्याचप्रमाणे आपण लघवीला जात असतो, त्याच्यामध्येही पाणी आपल्या शरीराच्या बाहेर निघत असतं. तर याप्रमाणे हे जग आणि मग हे प्रकरण तुम्ही याच्यामध्ये लिटर आणि मिलीलिटरची समज दिली आहे. हे तुम्ही समजायचे. या अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं की 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर होत असतं. अजून इकडे सांगतो की 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर होत असतं. तर याप्रमाणे याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास झाल्यानंतर फोटो पाठवायचे असतो.